नमस्कार मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या 30 जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत. दुष्यंत कृष्णाजवळच असतो. त्यावेळी तो गाणं म्हणत असतो. तो म्हणत असतो, मळाला या मळेवाली भेटलीच नाय. आणि तो कृष्णाकडे बघून म्हणतो राणी. तर कृष्णा लगेच त्याच्याकडे बघत असते. तर दुष्यंत लगेच पुढचं गाणं म्हणतो, माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय. आणि त्याला हसू येतं. त्यानंतर आता दुष्यंतला थोडासा चटका लागतो. तर कृष्णा म्हणते, चटका लागला ना. तर दुष्यंत म्हणतो, तुझ्या प्रेमात असे कितीही चटके लागले तरी ते सहन करेन मी. त्यावेळी इकडे पूजाची आई बाहेर असते आणि ते म्हणते, आता मी आत जाते आणि हे दोघे कसे एक होतात तेच बघते मी. आतमध्ये आता कृष्णा झोपलेली असते. त्यावेळी दुष्यंतसुद्धा तिच्या शेजारी येऊन झोपतो. तर कृष्णा लगेच उठून लांब होते आणि ती दुष्यंतला म्हणते, तुम्हाला ऐकायचं नाही आहे का. तर दुष्यंत तिला म्हणतो, मी एक काम करतो, मी आता बाहेरच जाऊन झोपतो थंडीमध्ये. असं म्हणत आता तो बाहेर जातो. परंतु हे कृष्णालासुद्धा आवडत नाही की दुष्यंतने थंडीमध्ये झोपावं, परंतु ती काहीच बोलत नाही. तर दुष्यंत बाहेर असताना आता एक वेगळा आवाज काढतो. तर कृष्णाला लगेच त्याची काळजी वाटते आणि ती बाहेर येते. आणि ती बाहेर येऊन बघते तर एक जणाने असं घोंगडं पांघरलेलं असतं. तर कृष्णासुद्धा म्हणते चोर. आणि आता हे दोघे मिळून त्याला एका काठीने मारत असतात. तर तो चोर पळून जातो. तो चोर म्हणजेच आता पूजाची आई असेल का, आणि ती या दोघांना काय करतात हे बघण्यासाठी आले असेल का. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.